आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगरहून अकोल्यामध्ये दाखल झालेत। अकोला विमानतळावरती त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। या दौऱ्यामध्ये ते 6 लोकसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांसह 600 जणांची बैठक घेणार आहेत। या बैठकीमध्ये लोकसभा पूर्वतयारीचा आढावा अमित शहा घेतील। विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत। पक्षाच्या संचलन समितीच्या कामकाजाची माहिती घेऊन ते भाजपचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत। या आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह इतर नेते हजर असतील आणि शहरातील जनतेशी संवाद साधण्याच्या दृष्टीने अमित शहा यांचा रोड शो होणार आहे। त्यासाठी भाजपने नियोजन केलं असून त्यांचं शहरात 8 ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे। तर अकोल्यातल्या या सगळ्या कार्यक्रमांचं बद्दल अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत जोडले गेलेत। उदय, अमित शहा अकोल्यामध्ये पोहोचलेत, आता काय सुरू आहे? श्वेता, खरं तर अमित शहांचा हा अतिशय महत्त्वाकांक्षी भाजपच्या दृष्टीने दौरा जो होता अकोल्याचा तो आता सुरू झालेला आहे। अकोल्यामध्ये काही वेळांपूर्वी जे आहे ते अमित शहांचं आगमन झालेलं आहे। त्यांनी सुरुवातीला अकोल्यात दाखल झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं आणि जे अकोलावासियांकडून 8 ठिकाणी अमित शहांचं स्वागत करण्यात आलं। त्यांचं अभिवादन देखील अमित शहांनी स्वीकारलं आणि आता अमित शहा सध्या या अकोल्याच्या ग्रँड जलसा या हॉटेलमध्ये आलेल्या आहे। या हॉटेलमध्ये जी आहे ती भाजप पदाधिकाऱ्यांची अतिशय महत्त्वाची बैठक जी आहे ती अमित शहांच्या उपस्थितीत होत आहे। त्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। काही वेळा अगोदरच अमित शहा जे आहेत या बैठकीसाठी इथं दाखल झालेल्या पश्चिम विदर्भातल्या 6 लोकसभा मतदारसंघातल्या आढावा बैठकी होणार आहे। त्या बैठकीसाठी त्या मतदारसंघातले आमदार, खासदार आणि स्थानिक जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, ज्यात विविध आघाड्यांचे अध्यक्ष असेल, महामंत्री असेल, ते या सगळ्या बैठकीसाठी इथं दाखल झालेल्या भाजपचे जे विदर्भाचे संघटन मंत्री आहेत ते देखील इथं दाखल झालेले आहेत आणि 6ही लोकसभा मतदारसंघाचा आढावा, संघटनात्मक आढावा आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जे आहे ते आढावा अमित शहा घेणार आहेत। प्रामुख्याने जर विचार केला तर अमरावती आणि अकोला ही जागा जी आहे या जागेवर इथं विशेष मंथन केलं जाईल, कारण अमरावतीमध्ये सध्या भाजपच्या सहयोगी पक्षाच्या खासदार आहेत नवनीत राणा, त्या पुन्हा एकदा भाजपकडून निवडणुकीत उतरतील अशी चर्चा जी आहे ती गेले काही दिवस रंगत आहे। काल त्या भाजपच्या जाहीर सभेमध्ये देखील सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे आज त्या नावावर देखील चर्चा केली जाणार आहे। त्यामुळे इथून पुढे नवनीत राणा भाजपच्या उमेदवार असतील की नाही हे या बैठकीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते निश्चित होणार आहे। त्या दृष्टीनं अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी ही जागा जी आहे ती अतिशय महत्त्वाची असणार आहे। दुसऱ्या बाजूने वंचितचे प्रकाश आंबेडकर जे आहेत ते या अकोला मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढतील, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना कशी तगडी फाईट देता येईल या दृष्टीने देखील नियोजन जे आहे ते भाजपकडून केलं जाणार आहे। चंद्रपूरमध्ये आपण पाहिलं होतं गेल्यावेळी 2019च्या निवडणुकीमध्ये एकमेव काँग्रेसचे खासदार जे आहेत ते चंद्रपूरमधून निवडून आले होते, त्यामुळे त्या मतदारसंघात देखील संघटना मजबूती आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केलेली तयारी याचा आढावा जो आहे तो या निमित्तानं अमित शहा या सगळ्या बैठकीत घेत आहेत। जवळजवळ 600 पदाधिकारी जे आहेत ते या बैठकीसाठी अपेक्षित आहेत आणि ते सगळे बैठकीसाठी पदाधिकारी इथं पोहोचलेले आहेत। आपण पाहिलं होतं की अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये जे आहे ते भाजपकडून जोरदार तयारी केली होती। जागोजागी अमित शहांच्या स्वागताचे होर्डिंग लागले होते आणि एक मोठा पोलीस बंदोबस्त देखील जो आहे तो अमित शहांच्या या दौऱ्याच्या निमित्तानं तैनात करण्यात आला होता। प्रामुख्याने ज्या गोष्टीसाठी हा अमित शहांचा दौरा आहे ती होती हे 6 लोकसभा मतदारसंघाची बैठक आणि त्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। साधारणतः पुढचा 1 तास ही बैठक चालेल। प्रत्येक लोकसभा क्षेत्राला 10 मिनिटाचा इतका अवधी दिलेला आहे आणि या अवधीमध्ये जे आहे ते संघटना आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीचा आढावा अमित शहा घेतील। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित आहेत। त्यामुळे आता या सगळ्या बैठकीनंतर जे आहेत ते 6ही लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार या बैठकीनंतर अंतिम होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही। श्वेता, उदय, तुम्ही लाईनवरती असेच राहा। याच संदर्भात भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी थोड्या वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली होती, ऐकूयात। जळगावचं हे युवा संमेलन आहे, हे युवकांसाठी आहे। 18 ते 25 वयोगटातील जे तरुण तरुणी आहेत, विशेष करून जे नवमतदार पण आहेत त्याच्यामध्ये, त्यांच्यासाठी आजचा हा विशेष कार्यक्रम या ठिकाणी आहे। मला वाटतं खूप मोठ्या संख्येमध्ये, म्हणजे इतक्या मोठ्या संख्येत इतके युवा कधी जमले नसतील, इतक्या मोठ्या संख्येमध्ये आज युवा या ठिकाणी कार्यक्रमाला येतील। अमित भाई त्यांना या ठिकाणी संबोधित करणार आहे।